जय श्रीराम मित्रांनो, नमस्कार. सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये प्रथम स्वागत आहे. आणि मित्रांनो, काल व्हिडिओ आपला आला नाही कारण काल मला वेळ भेटला नाही कामातून, त्यामुळं आपला व्हिडिओ काल आला नाही. आणि काय होतं, रोजचं फौजमध्ये असं राहतं, रोजचं तुम्ही टायमिंग ठरवून करू शकत नाही, कारण काही वेळेस कधी कधी कोणत्या वेळेला कोणतं काम येईल सांगता येत नाही. त्यामुळं जेव्हा पण वेळ भेटेल तर मी करत असतो. आणि काल काय त्यामुळे वेळ भेटला नाही, काम जरा थोडं जास्त होतं. आणि रेग्युलर व्हिडिओ पडतच राहतील आपले, तर कालचा व्हिडिओ पडला नाही त्याबद्दल प्रथम तुमची माफी मागतो. आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. व्हिडिओच्या थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल का व्हिडिओ कशावरती आज. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करू आपण. तर मित्रांनो, आपण एक मिडल क्लास फॅमिलीमध्ये येतो. आणि मिडल क्लास फॅमिली म्हटल्यावरती सगळ्या गोष्टींशी स्ट्रगल आपलं चालू असतं मित्रांनो. आणि स्ट्रगल करत असताना चार पैसे आपल्याकडे येतात, किंवा भरपूर याच्यातून म्हणा शेतकरी वर्ग आहे आपला, त्याचबरोबर नोकरदार वर्ग आहे. आणि शेतकरी कुटुंबातून बऱ्यापैकी मुलं म्हणा, किंवा अजून बरीच अशी मंडळी आहेत फौजमध्ये म्हणा, कोणत्या फोर्समध्ये, वेगवेगळ्या फोर्समध्ये आहेत. काय होतं, या फोर्समध्ये एकदा गेल्यानंतर सिव्हिल लोकांशी संपर्क कमी होतो माणसाचा. लोकांबरोबर जे फोर्समधले जे पण लोक आहेत ते त्यांच्याबरोबर कनेक्ट होत नाही लवकर. तर त्याचं मला 2-3 उदाहरणं मला अशी आढळून आली का सिव्हिल लोक जे फोर्समध्ये आहेत, किंवा जे आर्मीमध्ये आहेत, नेव्हीमध्ये आहेत, एअरफोर्समध्ये आहेत, थोडे तर ती लोक काय होतंय, जे पण फौजी लोक असतील किंवा अजून कोणी असेल, हे बिचारे पहिल्यापासून आपलं त्यांचं स्वप्न राहतं का बाबा 4 पैशाला पैसा आपला जोडला पाहिजे, किंवा काय झालं पाहिजे, 4 पैसे आपले वाढले पाहिजे. तर ही एक त्यांचं प्रामाणिक मत राहतं. तर मित्रांनो, या सर्व गोष्टी करत असताना 2-3 गोष्टी माझ्या लक्षात आल्या आणि मला वाटलं की बाबा याच्यावरती नक्की आपण व्हिडिओ बनवला पाहिजे. आणि एक पहिली गोष्ट म्हणजे अशी घडली, आमच्या बरोबरचे जे पण फौजी लोक आहेत, तर यांनी काय केलं, सिव्हिलियन लोक होती, सिव्हिलमधले जे व्यवसाय करतात किंवा शेती करतात, गावाकडची लोक. तर यांना एक माणूस भेटला आणि एक ऑफिस नाही का, त्या माणसाचं ऑफिस वगैरे. आणि ऑफिस नंतर त्या माणसाने सांगितलं का बाबा तुम्ही जर 1 लाख रुपये आमच्याकडे जर जमा केले तर तुम्हाला आम्ही 6% तुम्हाला आम्ही परतावा देऊ. तर काय होतं, जे मिडल क्लास, तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं होतं, जी मिडल क्लास लोक असतात ना, ही पैशाला पैसे जोडण्यासाठी कुठं पण प्रयत्न करत असतात आणि कुठं पण तडजोड करण्यासाठी तयार असतात. तर तो विषय काय झाला, 10% परतावा देईल असं त्यांनी कबूल केलं. आणि त्यांनी तर असे भरपूर लोक असे त्याच्यासोबत जॉईन झाले आणि त्यांना ते 4-4, 5-5, 6-6 महिने त्यांनी तो परतावा पण दिला. तुमचे जर 5 लाख असेल तर तुम्हाला 50,000 रुपये दर महिन्याला भेटायला लागले. आणि त्यातून काय होत गेलं, आसपासची लोक त्या माणसाने सांगितलं का बाबा असं असं पैसे भेटतात आपल्याला. तर आता समजा मी, माझ्याकडे पैसे नाही, आज जर बँकेतून जर मी पैसे घेतले तर मला काहीतरी 2 रुपये किंवा 3 रुपये टक्क्यांनी पैसे पडतात. तर अशा पद्धतीने बऱ्याच माझ्या मित्रांनी म्हणा, किंवा अजून त्याच्यात 1-2 मित्र पण होते माझे, आणि 8-8, 9-9 लाख रुपये बँकेतून लोन काढलं. आणि जी व्यवसायात लोक होती, 8-8, 5-5, 6-6 वर्ष ज्यांनी जो पैसा इकट्ठा केला होता, 9-9, 10-10 लाख रुपये, 15-15, 20-20, काही 25-25 लाख रुपये, म्हणजे एवढे पैसे लावले त्यांना. कमीत कमी 5-5, 6-6 महिने त्यांनी तो परतावा देत राहिले 10 रुपये टक्क्यांनी. आणि देत राहिले. अचानक 1 महिना ब्रेक दिला त्यांनी, आणि त्यांनी काहीतरी कारण सांगितलं सर्व्हरचं वगैरे, काहीतरी असं कारण सांगून त्यांनी सांगितलं की बाबा पुढच्या महिन्यात आपण सगळं तुमचं हे 10% पुढचं 10, म्हणजे असं 20% तुम्हाला पुन्हा रिटर्न करू. तर भरपूर लोकांनी पैसा गुंतवला होता. जवळजवळ आमच्या गावातून 25 ते 30 लोक होती, 30 पेक्षा जास्त लोक असतील. आणि एकदम मिडल क्लास मधले, असं नाही का बाबा घरी लई श्रीमंती आहे मग बँकेत पैसा पडून होता अकाउंटला आणि मग त्यांनी त्या ठिकाणी लावलंय, असं नव्हतं. काहींनी लोन काढून लावले, काहींचे शेतीतून कष्टातून आलेले पैसे होते, काहींचे व्यवसायात 5-5, 6-6 वर्ष व्यवसाय करून साठवलेले पैसे होते.
तर मित्रांनो, त्या ठिकाणी त्यांना ही गोष्ट दुसऱ्या महिन्यात पण पैशाला डिले झाला, रिटर्न त्यांना भेटला नाही. तर काही लोकांनी फोन केले, त्यानंतर थोडा त्यांनी विश्वास दिला का मी देतो, पुढच्या ह्या महिन्यात पण सर्व्हरचा तोच प्रॉब्लेम येतोय, पुढच्या महिन्यात तुमचं सगळं येतं. तर लोकांनी पुन्हा विश्वास ठेवला आणि पुन्हा तिसऱ्या महिन्यामध्ये फोन लावला, तर त्या माणसाचा फोन पूर्णपणे बंद आला. बंद आल्यानंतर ही घाबरली लोक, यांनी त्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी त्याचं ऑफिस पण नव्हतं, ऑफिसला पण ताळा होता आणि तो माणूस, फोन बंद होता, तो माणूस कुठेतरी बाहेर निघून गेला, त्याचा फोन नाही, काय नाही. आणि मग यांना समजून चुकलं का बाबा आपली कुठेतरी फसवणूक झालेली आणि आपण कुठेतरी ठगलं गेलोय. तर तुम्हाला मी एकच सांगेन मित्रांनो, या सर्व ज्या गोष्टीतून अनुभव जो मी घेतला, किंवा आज माझी 10-11 वर्ष नोकरी झालेली, भरपूर लोक मला भेटली, भरपूर लोकांनी लालच दाखवलं किंवा काय दाखवलं, पण माझं एक प्रामाणिक मत आहे, माझ्या आईवडिलांनी मला सांगितलेले, आयुष्यात खूप मोठा हो किंवा गरीब जरी राहिला, मिरची चटणी खाण्याची जरी वेळ आली, तरी शॉर्टकट मार्ग निवडू नको कोणत्याही गोष्टीसाठी. आणि तुला जर यशच पाहिजे असेल तर त्याला कष्टाशिवाय पर्याय नाही. आणि कष्ट जर प्रामाणिक असेल तुमचं, तर यशाला पण पर्याय नाही. तर त्या पद्धतीने आईवडिलांनी ते मला सांगितलेलं ते मी तंतोतंत पाळलं, आणि त्याचा फायदा मला आज असा आहे की मी आजपर्यंत कोणत्याही गोष्टीला दिशाभूल म्हणा किंवा असं भुललो नाही. आणि कोणी ठगण्याचा प्रयत्न केला असेल पण मी त्या गोष्टीला बळी नाही पडलो. त्याचं कारणच आहे का आपण फक्त आपल्याला जे भेटते कष्टाचं त्याच्यावरती विश्वास ठेवा, आणि जेवढं आहे त्याच्यात समाधानी राहा. 100% त्याच्यातच तुम्हाला समाधान भेटेल. आणि काय होतं मग, हे असं लालच केलं ना, मग अशा गोष्टी कुठेतरी तुम्हाला पस्तावा. आता तुम्ही विचार करा, ज्यांनी 10 लाख रुपये लोन काढले किंवा तुमचे 6-6, 7-7 वर्षाची जे सेव्हिंग आहे ती तुम्ही त्या ठिकाणी लावली, आणि तो ते पैसे घेऊन विदेशात निघून गेला, तर कुठंतरी विचार करण्याची गोष्ट आहे. 100% आपलं एवढं 7 वर्षाचे कष्ट आपण जर असं कोणाच्या हातात जर देत असेल, तर त्याच्या एक तर म्हणजे अडाणी माणूस तर मी तरी म्हणू शकत नाही का एवढा अडाणी माणूस. तुम्ही लोन काढताय, आज तुम्ही 6 महिने तुम्हाला ते पैसे भेटले, आज तुम्हाला ते लोनचे 5 वर्ष तुम्हाला परतफेड करायचे, जेव्हा 10-10, 15-15 हजार रुपये तुमच्या अकाउंटवरून कटणार आहे. प्रत्येक महिन्याला तुम्हाला त्या गोष्टीचा पस्तावा होणार आहे ज्यावेळेस तुमच्या अकाउंटवरून पैसे कटतात, का बाबा हे 15,000 माझ्या काहीच कामाला आले नाही, किंवा जे 10 लाख मी लोन उचललं होतं ते माझ्या ना परिवारासाठी कामाला आले, ना माझ्या बायका पोरांसाठी कामाला आले, ना माझ्या आईवडिलांसाठी कामाला आले, ना समाजासाठी, ना कुणासाठी. हे फक्त एका हरामखोर लोकांनी किंवा हरामखोर व्यक्तीने माझ्या स्वभावाचा म्हणा किंवा गैरफायदा घेऊन ते पैसे घेतले, आणि तो त्याच्यावरती मजा मारतोय, आणि त्याची सजा तुम्ही बघताय. तुम्ही ती सजाच्या रूपाने दर महिन्याला 15-15 हजार रुपये त्या ठिकाणी भरताय. तर व्हिडिओ बनवण्याचा आपला उद्देश हाच आहे की कोणत्याही यशाला शॉर्टकट नाही, आणि शॉर्टकटचा पैसा हा तुम्हाला कायमस्वरूपी सुख देणार नाही. नक्की आपण याविषयी प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आणि जे काय आहे, आता 2-3 दिवसापूर्वी एक न्यूज आली, पुण्यामध्ये कोणती तरी कंपनी होती, ती कंपनी काहीतरी 5% रिटर्न देत होती, 5% तुम्हाला व्याज देत होती त्या रकमेवरती, तुमची जेवढी रक्कम आहे तेवढी. 360 फौजी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते, 360 लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते. तर मित्रांनो, आज ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाऊन धरणं आंदोलन केलं त्यांनी 2-3 दिवसापूर्वी. ते न्यूजला मी पाहिलं. तर त्यांना पण एक प्रकारचं लालचच झालं, लालचच प्रकार म्हणायचा, ज्या ठिकाणी तुम्हाला 5% रिटर्न भेटतोय. आणि जेवढे पण फौजी आहेत, कोण फौजीला कडे जो पैसा येतो मित्रांनो, तो कधी हरामाचा म्हणा किंवा अशा गोष्टीचा कधी शॉर्टकटचा पैसा नाही. तो जी काही त्यांनी 17 वर्षे, 22 वर्षे, 24 वर्षे जी काही नोकरी केली, त्या नोकरीमध्ये मित्रांनो एक दिवस एवढा कष्टाचा जातोय ना, तो फौजी कधी बोलून दाखवत नाही ही गोष्ट. पण तो जो पाहत असतो त्या ठिकाणी जे करत असतो ना, ते त्याचं त्यालाच माहीत असतं. आणि त्याचा जो त्रास असतो, मला तर वाटत नाही कोण त्याचा त्रास समजून घेत असेल म्हणून. कारण तो त्रास कोणाला सांगण्याचा मनस्थितीत पण नसतो आणि सांगत पण नाही, सहजासहजी सांगत नाही कोणताही फौजी. आपला जो ऍक्च्युअल मध्ये जो त्रास आहे फौजमध्ये किंवा जो नोकरी करताना जो त्रास होतो, खरंच कुणाला सांगत नाही. आणि आज
एक विकृत मनस्थितीच्या लोकांनी आज करोडो रुपये घेऊन पसार झाला तो. आणि आज त्यांना तुम्ही पाहू शकता एवढे 20-20, 22-22, 24-24 वर्ष नोकऱ्या करून पुन्हा आज त्यांना शून्यातून सुरुवात करावं लागणार आहे. कारण एकदा ते ठगले म्हणजे ठगले. तुम्ही ज्या ठिकाणी फसले ना, तर तिथं तुम्ही विषय सोडून द्यायचा की माझे पैसे पुन्हा रिटर्न भेटतील किंवा काय. तर ही एक साखळी असते मित्रांनो. आपण ज्या अर्थी ठगले जातो त्या अर्थी आपण त्यांच्या बळीचे बकरा झालेला असतो. आणि जे मलाई खाणारे असतात ते वेगळे राहतात. ते विदेशात जाऊन रंगीबेरंगी जिंदगी जगत असतात आणि आपण आपलं आयुष्याची कमाई त्या ठिकाणी लावलेली असते. तर हाही कुठंतरी विचार करण्याची गोष्ट. ह्या दोन गोष्टी मला अक्षरशः असं वाटतंय की बाबा तुम्ही जर 20-20 आणि 22-22 वर्ष बाहेर राहून जर तुम्ही ह्या गोष्टी शिकत नाही किंवा कोण माणूस कसा आहे आणि कोण माणूस आपल्याला कसा पैसा भेटू शकतो, तर तुमच्या त्या नोकरीला म्हणा, तुमच्या कष्टाला म्हणा किंवा तुमच्या अनुभवाला काडीची किंमत नाही. फौजी माणसांनी तरी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे का बाबा हे पैसे आपले हरामाचे नाही, रक्ताचं पाणी करून कमावलेले हे पैसे आहेत आपले. आणि मी म्हणतो ठीक आहे, बँक तुम्हाला 1% देत असेल त्याच्यामध्ये खुश राहा ना. लोकांना ते पण भेटत नाही. लोकांच्या रोज कष्ट करावं लागतं तेव्हा कुठंतरी पैसे भेटतात. तर आपल्याला जर एवढं जर आपल्या कष्टाची जर परतावा आपल्याला भेटलाय, आपल्याला पेन्शन भेटती, तर अजून लालच कशाला पाहिजे आपल्याला. आहे त्यात समाधानी राहा. उरले आयुष्य ते सुखाचे घालवा. 4 पैसे जोडण्याच्या नादात तुम्ही अख्ख्या आयुष्याचं दुःख घेऊन बसले. आज तुमच्यापाशी तुम्हाला कोणापाशी रडावं हे सुद्धा कळणार नाही आणि कोणापाशी तुम्ही रडू पण शकत नाही का बाबा माझे पैसे गेले. लोक तुम्हाला हीच गोष्ट बोलणार आहे का तुमचा आगावपणा आणि तुमचं लालच तुम्हाला नडले आज तुम्ही ह्या गोष्टी केल्यात. तर त्यासाठी कोणी आपल्याकडे बोट नाही करावं किंवा काय नाही करावं. ह्यासाठी आपण कुठंतरी आपली जागा ओळखली पाहिजे. आणि बाहेरच्या दुनियात म्हणा जी फौजी लाईफ राहते आपली, त्यातून ज्यावेळेस तुम्ही बाहेर जाता रिटायर होऊन, त्यावेळेस नक्कीच विचार केला पाहिजे माणसाने का बाबा ह्या लोकांपेक्षा आपण वेगळे आहे, त्यांच्यापेक्षा दुनियादारी आपल्याला कमी कळते. तर ठीक आहे, कळती कमी कळती त्याबद्दल काय वाद नाही. पण आपण जे काय आपल्याकडे सेव्हिंग आहे लाईफ टाईमची किंवा आपल्या मुलांची आपल्या परिवाराची, ही सेव्हिंगच राहू द्या. हिला तुम्ही कुठेतरी इन्व्हेस्ट करून किंवा काय करून तुम्हाला करायचे तर त्याच्यातले 10%, 20% तुम्ही बाजूला काढून त्याच्यावरती तुम्ही हे करू शकता. पण पूर्ण आयुष्याची तुम्ही जी गोळाबेरीज करून ठेवलेली त्याच्यावरती तुम्ही दाव लावू नका. हेच मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगा. आणि जे 359 लोक जी ठगली गेले, तर बाकीचे जे फौजी आहेत जे आजपर्यंत कोणाच्याही बायकाव्यात म्हणा किंवा लालचामध्ये आलेले नाही, यांनी ही गोष्ट तंतोतंत पाळा. आपली जे कष्टाचे पैसे आहेत हे कुणाच्याही हरामखोराच्या घाशामध्ये घालू नका. आणि आपलं जे रिटायरमेंटचं आयुष्य आहे किंवा आपल्या ज्या मुलांच्या भविष्यासाठी आपण ती सेव्हिंग ठेवलेली, ती सेव्हिंगच राहू द्या. आणि ती ज्या ठिकाणी तुम्हाला वापरायला तुम्ही ज्या हिशोबाने ते बँकेमध्ये टाकलेले ते तसेच राहू द्या. त्याच्यावरती तुम्ही डाव लावू नका मित्रांनो, खरंच लावू नका. कारण तुम्ही जर त्या डावामध्ये अपयशी ठरले तर तुम्ही अख्ख्या आयुष्यातून लॉस झालेले असता आणि पुढचं भवितव्य तुम्हाला एकदम अंधारात दिसत असतं. तर त्यासाठी थोडं संयमाने घ्या. 4 पैसे कमी येऊ द्या, पण जे कष्टाचे पैसे एखाद्याच्या घशामध्ये घालू नका फुकाटचे. हेच मी तुम्हाला सांगा. तर बाहेरची जी लोक आहेत ती लोक, त्यांना माहिती आहे फौजी माणूस हा दुनियादारीपासून लांब असतो. त्यांना थोडं जरी तुम्ही लालच दिलं तर ही फौजी लोक विश्वास ठेवतात आणि जे काय आपलं आहे सर्व काही देऊन टाकतात. तर मित्रांनो शहाणे व्हा. दुनिया कशी वागते, लोक कशी वागतात आपल्याबरोबर. 4 पैशासाठी 10,000साठी जर तुम्हाला तो माणूस 10 वेळा फोन करत असेल, आज माझ्या आयुष्यातला मी अनुभव सांगतो, कुणाला जर सिव्हिलियन लोकांना जर 10,000ची गरज लागली तर 10 नाही 50 वेळा फोन करतील तुम्हाला. तर याच्यावरून तुम्ही ओळखून घ्यायचं बाबा 10,000ची किंमत सिव्हिलमध्ये काय आहे. आणि ज्या ठिकाणी तुम्ही 5-5 आणि 10-10 लाख रुपये लावता, तर कोणत्या हिशोबाने लावता हे तुम्हालाच माहिती आहे. आणि जे कोणी ठगलेत तर यांना मी एकच सांगू शकतो की बाबा तुम्ही जर खरंच लालच केलं नसतं तर आज तुम्ही त्या 359 लोकांच्यात नसता किंवा लोन काढून तुम्ही ते पैसे त्या ठिकाणी भरले नसते. त्याचं एकमेव कारण म्हणजे तुमचं लालच आहे. आणि लालच कुठेतरी थांबवा. आणि आपल्या जे आयुष्य आहे आपलं, जे रिटायरमेंट नंतरचं किंवा जे चालू आहे, तुमची जी ड्युटी चालू आहे किंवा तुमची जे पुढचं प्लॅनिंग चालू आहे, त्याच्यावरती ठाम राहा.
कष्ट करत राहा आणि कष्टावरतीच विश्वास ठेवा, प्रामाणिकपणावरती विश्वास ठेवा, लालचेला बळी पडू नका आणि प्रामाणिक आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. कारण काय होतं, तुम्ही ज्यावेळेस प्रामाणिक आयुष्य जगत असता ते सुख, तो आनंद हा दुनियात कुठेही जाऊन तुम्हाला भेटणार नाही. तुमच्याकडे करोडो रुपये जरी आले, हे जर बेईमानीचे असतील ना, तर त्या करोडो रुपयाला काडीची किंमत नाही, तुम्हाला रात्रीची झोप सुद्धा लागणार नाही त्या करोड रुपयामुळे. पण तुमच्या कष्टाचे 1 लाख जरी तुमच्याकडे असेल तर तुम्ही आरामात झोपू शकता आणि त्या 1 लाखाचा आनंद घेऊ शकता. तर जे काही व्हिडिओ मला ज्याविषयी बनवायचा होता तो माझ्या मित्रांबरोबर माझ्या युट्यूब फॅमिलीला नक्कीच कळाला असेल. आणि व्हिडिओ आपला जर आवडला तर नक्की व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि बेल आयकन दाबल्यामुळे तुम्हाला सगळ्यात आधी व्हिडिओ आपला यूट्यूबचा पाहायला भेटेल चॅनलवरचा. तर मित्रांनो, थांबू आपण. रामकृष्ण हरी. जय जवान जय किसान.